नमस्कार. आजच्या भागाचं शीर्षक आहे शाळेचा पहिला दिवस. तू आता या शाळेची विद्यार्थिनी झालीस. हे मुख्याध्यापकांचं ऐकल्यापासून दुसरा दिवस कधी उजाडतोय असं तोतोचानला झालं होतं. दुसऱ्या दिवसाची इतक्या उत्साहानं वाट तिनं कधीच पाहिली नव्हती. एरवी सकाळी उठण्यासाठी आईला त्रास देणारी तोतोचान त्या दिवशी मात्र कुणीही न उठवता व्यवस्थित आवरून शाळेचं दप्तर घेऊन तयार झाली होती. घरात सगळ्यात वक्तशीर म्हणजे रॉकी, जर्मन शेफर्ड जातीचा कुत्रा. त्याला मात्र तोतोचानचं आजचं वेगळं वागणं समजेच ना. बराच वेळ तिचं निरीक्षण केल्यानंतर तो तिच्या जवळ येऊन उभा राहिला. ती काहीतरी बोलेल ह्या आशेनं. आईला बरीच कामं होती. तिनं काहीतरी समुद्रातलं आणि काहीतरी डोंगरावरचं असं घालून घाईघाईने डबा भरला. तोतोचाननं भराभर न्याहारी उरकली. आईनं तिचा आगगाडीचा पास एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालून हरवू नये म्हणून तिच्या गळ्यात घातला. शहाणी मुलगी हो, तोतोचानच्या केसातून हात फिरवीत बाबा म्हणाले. हो तर, बूट घालता घालता तोतोचान म्हणाली. मग दार उघडून मागे वळून बघत म्हणाली, अच्छा. आईच्या डोळ्यात टचकन पाणीच आलं. या इतक्या उत्साही आणि आज्ञाधारक पोरीला नुकतंच शाळेतनं काढून टाकलं होतं ह्याच्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. परमेश्वरा, यावेळी तरी सगळं काही नीट होऊ दे, आई मनातल्या मनात प्रार्थना करत होती. क्षणातच तोतोचानला गळ्यातला पास काढून रॉकीच्या गळ्यात घालताना बघून तिला धक्का बसला. अगं राणी तू. पण तिनं शांतपणे काय होतंय ते बघायचं ठरवलं. रॉकीच्या गळ्यात पास घालून तोतोचान खाली वाकून त्याला सांगित होती, पण हा पास तुला छान नाही दिसत. पासाची दोरी फारच लांब होती आणि पास जमिनीवर लोळत होता. हा माझा पास आहे, तुझा नाही, कळलं? तुला नाही की गाडीत बसता येणार, पण मी मुख्याध्यापकांना आणि स्टेशनवरच्या माणसांना विचारेन तुला गाडीत बसून देतील का आणि तुला शाळेत आणून येऊन देता येतील का म्हणून. रॉकी कान टवकारून तिचं बोलणं ऐकत होता. पण पास देऊन टाकल्यावर त्यानं मोठी जांभई दिली. तोतोचान पुढे सांगतच राहिली. आमच्या वर्गाची गाडी हालत नाही, त्यामुळे त्यात बसायला बहुतेक तुला तिकीट पडणार नाही, पण आजच्या दिवस मात्र घरीच थांब हं. रॉकी नेहमी तिला शाळेपर्यंत सोडायला जात असे. त्याला वाटलं आजही तसंच करायचं आहे. तोतोचाननं पास गळ्यात व्यवस्थित घातला आणि परत एकदा ओरडून आईबाबांना अच्छा असं केलं आणि वळूनसुद्धा न बघता ती स्टेशनकडे पळत सुटली. तिच्या मागोमाग रॉकीसुद्धा. स्टेशनचा आणि तिच्या पूर्वीच्या शाळेचा रस्ता एकच होता. त्यामुळे तोतोचानला रस्त्यात तिच्या ओळखीची मनीमऊ भेटली आणि तिच्या जुन्या शाळेतली मुलं मुलीसुद्धा. तोतोचान आज डावीकडे न वळता उजवीकडे स्टेशनच्या बाजूला का वळली हे बिचाऱ्या रॉकीला समजेना. तो इकडे तिकडे बघत असेपर्यंत तोतोचान स्टेशनच्या फाटकापर्यंत पोचलीसुद्धा. इतक्यात तिच्या लक्षात आलं. ती गोंधळलेल्या रॉकीकडे वळून म्हणाली, मी आज नेहमीच्या शाळेत नाही चालली आहे. आजपासून की नाही मी नवीन शाळेत जाणार आहे. तिनं रॉकीच्या गालावर गाल घासले. त्याच्या कानांचा वास तोतोचानला फार आवडायचा. अच्छा, तिनं रॉकीला सांगितलं आणि दारावरच्या माणसाला पास दाखवून तिनं स्टेशनच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली. ती नजरेआड होईपर्यंत रॉकी शेपूट हलवून पाहतच राहिला. धन्यवाद.